सोडा सोडा मला दाखवतो तल्याच्या काटेलाच मस्तपैकी मंदिर आहे गावदेवीचा. कोणचे त्याने बक्षीस मिळलं. चला टाळ्या वाजवून त्यांचं आपण अभिनंदन करूया. धन्यवाद. यो बांधलाय आता मंदिर मस्त. मर्याय मंदिर कोळसे करून आलेले दोघांना वाढदिवसाच्या हा योग येतोय. अतिशय सुंदर. ए कल्पेश नवऱ्याची हालत गाजते कोलशत ये गावाला. कल्पेश नवऱ्याची हालत गाजते कोलशत ये गावाला. न आज काही कल्पेश नवरा झैलय हलदीन गोपीवला. ना आज काही कल्पेश नवरा झैलय हलदीन गोपीवला. आज काही कल्पेश नवरा झैलय हलदीन गोपीवला. आज काही कल्पेश नवरा. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. मी कल्पेश फुलोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या अग्रिकोल युट्यूब चॅनलवर. तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आज मी चाललोय जरा वरच्या गावात, म्हणजे आपल्या गावातच नवीन मंदिर बांधलंय. बहुतेक भोलेनाथांची प्राणप्रतिष्ठान 16 आहे, तिकडे नवीनच मंदिर बांधलंय. तर आता मी तिकडेच चाललोय, जरा पाय वगैरे पडतो. आज महाप्रसाद सुद्धा आहे तिकडे. भरपूर गर्दी आहे. मी आत्ताच कामावरून आलो तेव्हा बघितला भरपूर गर्दी होती. तर जाऊया, पहिला दर्शन वगैरे करू, तुम्हाला दाखवतोच तिकडे. आणि आपल्याला संध्याकाळी सुद्धा जायचं आहे कारिवलीला. ताई आणि भाऊंचा काय वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे, तिकडे आपल्याला सुद्धा इन्व्हाइट केलं आहे. तर आपण आज पूर्ण फॅमिली आहेत तिकडे जाणार आहोत. आज ब्लॉग असाच बनवणार आहे. कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. तर चला भेटूया तुम्हाला नंतरच. किशोनाची ड्रेसिंग तुम्ही बघू शकता कशी व्हाईट अँड व्हाईट. माझं पण एकदम व्हाईट अँड व्हाईट आहे बघा. सेम सेम झाले दोघांचं. जरा निघतो होता आम्ही. भेटतो तुम्हाला तिकडे. आता आलो गावदेवी मंदिर आणि वरच्या गावात. मला दाखवतो तल्याच्या काटेलाच मस्तपैकी मंदिर आहे गावदेवीचा. हे बघा पूर्ण तला सुकलाय. हा देवीचं मंदिर इकडे बाजूलाच. मी बघू शकता आता भरपूर गर्दी कमी झाली तरी. हा पहिले नाका भरला होता, आता कमी झाले. यो बांधलाय आता मंदिर मस्त. मस्त एकदम बघू शकता मस्त एक मंदिर बांधलं एकदम. जय बजरंग बली. गणपती बाप्पा चालू कर. गावदेवी माते की साधन देवला. जरा थांबतो, नाना काही भेटले तर जरा टाइमपास असं चाललंय आमचा. जातो मग घरी, चेंज करतो आणि जातो जिमला. चला आता पाय वगैरे पडून जाते. आता जेवलो तर नाही, घरी जेवलो नव्हतो, भरपूर गर्दी होती म्हणून घरीच जेवलेलो. गेलो, पाय वगैरे पडलो. तर आता जिमला शिवणा पण येते. आज पहिलाच दिवस आहे जिमला. बघू काय व्यायाम करते ना काही नाही. आज काही नाही बाबा, आज आराम. आज आराम. पहिला काय कार्डिओ, पहिला दिवस कार्डिओ. पोट कमी करायचं आहे ना, जाम पोट वाटले ना वरती.
चला तुम्हाला भेटतो. जिमचा ब्लॉग काढू का नको तर बघू, भेटला वेळ तर काढतो. भेटतो तुम्हाला नंतरच. घरी आल्याला मस्त चेंज वगैरे करून घेतलंय. जिमची तयारी झाली आहे पूर्ण. आता बॅग भरतोय. भरपूर ऊन आहे बाहेर. हे घेतले आपले शूज, पाण्याची बॉटल एक. आणि हां, मी सजेस्ट करेन का जिमला जायच्या अगोदर 1 स्पून पीनट बटर घ्या माय फिटनेसचा, जो मी डेली यूज करतो आपल्या रुटीनमध्ये. हे बघा, हे एक क्रंची चॉकलेट पीनट बटर. तुम्ही टेस्ट करा. जाम भारी टेस्ट, जाम भारी. मला तर जाम आवडते. एनर्जी लेवल वाढते. असं थकवा वगैरे पण काही येत नाही. वर्कआउट करायला मजा येते. हेवी लिफ्टिंग करण्यासाठी 1 नंबर बेस्ट आहे. आणि वेट मारताना पण काय वाटत नाही. तर चला आता चाललो जिमला. भरपूर ऊन आहे. आता भेटतो तुम्हाला जिममध्येच. तर चला आता चाललो जिमला. आईला नाना ते थांबलेलो. आईला तो पण एकदाचा आज घेतात. ॲक्टिवा घेतात. ती गाडी वॉशिंग नाही केली म्हणून आज ॲक्टिवा घेऊ. चल बस. चला जिममध्येच भेटतो तुम्हाला. आता भरपूर ऊन आहे बाबा. बॅटरी लेवल पण माझी बॅटरी आता 10% वर. चार्जिंग वगैरे करतो आणि भेटतो तुम्हाला. चला. किशोरना आज पहिला दिवस आहे जिमचा. जाम टेन्शनमध्ये दिसते नुसतं. 12 वर्षांची आज तो जिमला आहे. आपला काय 1 वर्षांची कंटिन्यू असते. ज्यादा 12 वर्षातून आज चाललाय तो. बघू कसा काय गर्दी हलका नाही बाबा. गर्दी जाम आहे. मी रात टाकला नाही. तेवढी तर नाही गर्दी. नानाचं ॲडमिशन वगैरे चालू आहे. तर दिसत नाही तेवढी. हे आमची जिमचे एंट्रन्स. कार्डिओ सेक्शन, सायकलिंग, असा केबिन आहे. चला वरती आहे. वरती आपण इकडेच लावतो. मी बाहेरच काढते इकडेच. हे तुला दाखवते का? हां हां, हे कार्डिओ सेक्शन पूर्ण. इकडं पण करू शकतो तू चेंज. हा झुंबा आहे पूर्ण. झुंबासाठी. आणि मी पण इकडेच चेंज वगैरे करते. काढ इकडंच. भरपूर मोठी आहे जिम. तुम्हाला दाखवतो इकडं वरती. मग तुला मग दाखवत होतो ना. भेटले ना वाटतं. हा लेडीज आहे, जेंट्स आहे. हा चेंजिंग रूम आहे. वॉशरूम्स वगैरे काम चालले अजून. काम चालू आहे अजून जिमचा भरपूर. हा स्टीमसाठी वगैरे आहे. हा स्टीमचा आहे बघ. आयात होता स्टीमचा आतमध्ये. हा काम चालू आहे आता अगदी. हा मग तिकडे शिफ्ट होते ना म्हणून. चल म्हणजे कसं ते नवीन आता करत घेतले ना. चेस्ट वगैरे मारू शकता तुम्ही. थाईजला हा पूर्ण डंबल सेक्शन. इकडे वॉर्मअप करू शकता. वॉर्मअपसाठी चला वॉर्मअप करतो. वर्कआउट चालू करतो. भेटतो तुम्हाला नंतर. आजचा माझा वर्कआउट आहे बॅक. तुम्हाला बॅकचा वर्कआउट दाखवतो. तसा टेन्शन आहे आज व्हिडिओ करायला. किशोर नाना हाय व्हिडिओ काढायला. टेन्शन नाही. आज तुम्हाला पूर्ण बॅकचा वर्कआउट दाखवतो. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला वॉर्मअप करून घेतो.
मस्त की पोहोचला आपल्या बॅगला. ब्लॉग बनवायच्या नादात 2-3 तास गेलेत. आणले का ठीक आहे आणतात त्याच्यामध्ये टाकायला. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. तर शुभ संध्याकाळ. जिमवरून आलो, भरपूर अंगमास दुखत होता, थोडा आराम केला, झोपलो मस्त की. आता आपल्याला जायचं आहे कारवीला. ताई भाऊंची ॲनिव्हर्सरी आहे, आता सेलिब्रेट सुद्धा करणार आहेत तिकडे. तर आता दिदी, मी आणि बायको आहे आणि भाची आहे छोटी. आता आम्ही चाललो आहे. आता भरपूर टाईमसुद्धा झाला आहे, आता 8 वाजलेत. आता तिकडे जाता जाताच मला वाटते 9:30 होतील. ट्रॅफिक तुम्हाला माहितीच आहे भिवंडीची कशी असते ते. तर चला ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन ना. तिकडे ताईने स्पेशली मला ब्लॉग काढण्यासाठी बोलवलं आहे, तर बघू जातो आता तिकडेच ब्लॉग काढतो. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, भेटतो तुम्हाला कारवीलाच. आले होता कारवीला, जाम नंद्याला ही भिवंडीची ट्रॅफिक नकोशी राहिले. तिकडे प्रोग्राम चालू झाले मागल्या साईडला. हे प्रोग्राम आटपला का तिथे? आटपला जाम लेट आले वाटतं. ताई हो ताई, ताईचं लक्ष नाही. वेडिंग अॅनिव्हर्सरी. आणली का देऊ बाबा? बरे आहेत ना? आणली का देऊ? नका नका देऊ नका, आता आणले आम्ही आणले. गार्गी गार्गी बाबा पडला तो केक. आता हिने केक पाडला वाटतं. बघ केक पाडला वाटतं. हा माझा भाऊ केक घेऊन आले. पैशाचा मला भाऊ केक घेऊन आले. चला चला सेलिब्रेट करावं. चला दोघांनी दिदी आहे, मी बरे आहेत ना? ठीक आहे ठीक आहे बाबा, बरे आहेत ना? बरे आहेत ना? चल ये ओळखते तुम्हाला वाटते? बाबाला ओळखते का नाही? बाबू लगता मस्त गेला. चला चला नाही वाट बघताय. बाबा दुकानाला कोण आहे का नाही? राजेचा माहिती नाही, अंदर की बात आहे. काय माहिती बघूया आपण आता सर्व बघू. वेगळं काही गिफ्ट आहे ते बघूया. आता अजून बोलून दाखव सगळ्यांना. बसा आतुरतेने वाट बघताय काय नक्की आपल्या पत्नीनं राजेशला काय गिफ्ट दिलेले. अजून एक कवर निघालाय, 2-3 झाले. आयफोन 15 Pro Max. साखरपुड्यात देताना बघितलेले, पण लग्नाच्या वाढदिवसाला मामा दोन्ही बाजूने
त्या बाजूने पण लग्नाच्या वाढदिवसाला मोबाईल देताना पहिल्यांदाच आहे. असू द्या, 4 वर्षातून हा योग येतोय. अतिशय सुंदर असा मोबाईल कृतीनं आपले मिस्टर राजेश यांना हे गिफ्ट दिलेले आहे. राजेश माझा भाऊ आहे. हा माझा भाऊ सोनम, माझा भाऊ तुझा भाऊ सौ मेघना कल्पेश फुलोरे कोळसे करून आलेले दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. कल्पेश राजेश पुन्हा लगेच दौऱ्यावर जाणार आहे 3 देशाच्या, त्या पण शुभेच्छा दे. वेडिंग अॅनिव्हर्सरी. तर माझ्या व माझ्या परिवारकडून तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ताई भाऊ असेच राहा एकत्र. हा काय दिदी तू बरोबर टायमावर नाही मक्षी आले. चल आता येऊन दे. सोडा म्हणजे सोडायचं नाही. सोडा म्हटलं पकडायचं, आपला हात पकडा सोडायचं दोघांच्या एकमेकांचं. आता किती वर्ष झाले हात पकडले माहिती नाही, सर्व जुने आहेत, ओल्ड आहेत. कपल हे आहेत. चला भाग घ्यायचा आपण. चला आम्ही तयार आहोत. आज चालायचं आहे. सोडा धरा धरा सोडा सोडा धरा 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 सोडा सोडा धरा 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 सोडा धरा धरा. या ठिकाणी कल्पेश आणि मेघना विजयी झालेले आहेत ठिकाणमध्ये. अशा प्रकारचा हा खेळ असेल. त्यांना गिफ्ट देऊ ना. हे कुठे गेले? हा या ठिकाणी कोळसे करून आलेले आहेत, खूप लांबून आलेले आहेत. त्यांना आपण गिफ्ट देणार आहोत. मेघना वेगळा गिफ्ट आहे. शाळेत आपण यायचं बाकी आपण हा सौ प्रीती आणि राजेश आपल्याकडून हे भेट आहे. या ठिकाणी पहिले बक्षीस मानकरी सौ मेघना कल्पेश फुलोरे कोळसे यांनी हे बक्षीस मिळलं. चला टाळ्या वाजून त्यांचं आपण अभिनंदन करूया. धन्यवाद. नाही नवीन आहे ना, हरकत नाही. नसेल तर मी सांगतो. मेघना नाव घे नाव घे. असं वाटलं पाहिजे नाव. बोल अरे बोल बोल. लाजते जाम लाजते. बिंदास बोल. मी तिच्या बाजूला आहे, मी घेणार नाही. बोल बोल बोल. आठव आठव. पहिल्यामध्ये हिरा त्याला बोलतात कोहिनूर. परमेश्वरांचं नाव घेतलं लेखनाच्या चेहऱ्यावर येते. वा 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 वा. जाम भारी जाम भारी जाम भारी. चला आता बलूनचा खेळ. या ठिकाणी एक कपल आले. आता या ठिकाणी बलूनचा खेळ. दोघा जण आपल्या तोंडासमोर हा बलून ठेवणार आहेत आणि त्याबरोबर डान्स करणार आहेत.
कंटेंट बाजूला चला. बघू शकता बघा भाऊन फायर दोनच जोड्या टिकले जातात. आम्ही पण आवडत आलो. अरे भाऊ पण बाद झाला. ताई आणि आईचा काहीतरी वेगळा. फिरा फिरा फिरा. युनिक आहे. पोरीचा डान्स त्याचा आज बघते ऑनलाईन व्हॉट्सअप बघत बसले. परत आई प्रॉमिस मी कधीच तुमची साथ सोडणार नाही. मग ते सुख असू द्या किंवा दुःख असू द्या. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 आणि खूपच मनापासून शुभेच्छा.
20 वर्ष त्या लोकांनी अगदी गुण्या गोविंदाने आनंदाने एकमेकांना सांभाळून संसार केलेला आहे. आणि ज्यावेळेला ती सांगत होती, सांगत असताना इमोशनल झाले. तिची मम्मी येऊन मिठी मारली आणि तिच्या बाबांना कोणीच बघितलं नाही. बाबांच्या डोळ्यात आसू आले होते, त्यांना पण ते इमोशनल झाले. खरोखर आज त्यांचे हे 20वे लग्नाचा वाढदिवस बघा. हा जो वाढदिवस आहे लग्नाचा, हा योगायोग म्हणावा, प्रत्येकाच्या नशिबात नाही. तुमच्या सर्वांनी आपण त्यांना शुभाशीर्वाद दिलेले आहेत. यापुढे मी प्रीती आणि राजेश सांगेन की पुढचं उर्वरित आयुष्य तो पुन्हा तुमचा असा 50वा वाढदिवस साजरा करण्याची संधी आम्हाला मिळावी ही अपेक्षा करतो. आणि पुढचं उर्वरित जीवन तुमचं सुखी समृद्धाने आनंदात भरभराट जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. मित्रांनो, आत्ता आलोय घरी. रात्री जेवातले 2. भरपूर मजा केली. आत्ताच कारिवलीवरून आलो. भरपूर मजा केली ॲनिव्हर्सरीला. भरपूर डान्स वगैरे केलाय, भरपूर मजा मस्ती, गेम सुद्धा खेळलो तिकडे. तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. आता भरपूर थकलोय, तर रात्रीचे आता एडिटिंग करत बसतो. मला तर वाटते सकाळ होईल आता. 6 वाजतील एडिटिंग करता करता. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर एक लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचे ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडतील. म्हणजे सगळं तुमचं प्रेम तर आहेच भरपूर, पण आपल्या चॅनलवर व्हिडिओज वगैरे सगळं बघतात पण सबस्क्राईब करायला बघत नाही, का समजत नाही. लवकरात लवकर आपले 1K सबस्क्रायबर करा. आपण जोरात पार्टी ठेवूया कुठेतरी फार्म हाऊसवर वगैरे. मला सर्वांना नेईल, मला हा शब्द आहे माझा. आणि आपले नेक्स्ट ब्लॉग येणार आहेत. भरपूर ट्रिप आहे आपली, मला सरप्राईज आहे, तुम्हाला बघायला भेटेलच. भरपूर एक्साइटेड आहे यासाठी, तुम्हाला बघायला भेटेलच. चला, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. तोपर्यंत बाय बाय.